तिचं असं म्हणणं आहे की जर तिची वजायनल स्पेस लहान आहे सो त्यांचं व्यवस्थित होत नाही कारण का तिच्या पार्टनरचं अकॉर्डिंग टू दॅट थोडं साईज मोठं आहे. सो अशा पिरियडमध्ये हे किती दिवस असं चालणार आहे, म्हणजे आमचं स्मूथली कधी होणार आहे का याला काही वेगळी प्रोसेस करावी लागेल? पहिली तुम्हाला कळालं माझा हो, क्वेश्चन? येस येस. आणि गुड क्वेश्चन, गुड मेडिकल क्वेश्चन. आणि बऱ्याच बायकांना, म्हणजे माझ्याकडे क्लायंट होती, ती म्हणायची मॅडम एवढंसं होल, आणि तिनं ना कधी आयुष्यात शी वॉज टोटली लाईक नॉन सेक्शुअल, शी वॉज नेवर सेक्शुअली ॲक्टिव्ह बिफोर मॅरेज. आता लग्न आणि लव्ह मॅरेज आहे, लव्ह मॅरेज आहे, ती त्याच्यासोबत 4-5 वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहे. पण तिनं किती मुलींना ॲक्च्युअल इरेक्टेड लिंग पाहिलेलं असतं सांग. आपण एकतर वेड्यासारखं ते पॉनमध्ये बघतो, बरं सगळेच मुली पॉन बघतीलच असं पण नाही आहे. डायग्राममध्ये पण असं कळत नाही की लिंगाची डायग्राम बायोलॉजीच्या टीचरनी किती व्यवस्थित एक्सप्लेन केलेली असते. बरं लहानपणी भाऊ बहिणींचं एक एक होती म्हणे, मी 4थीत पाहिलं होतं मॅडम माझ्या कझिनचं, ते एवढंसं होतं, मग ह्याचं तर एवढं मोठं आहे. बिकॉज फ्लॅसिड पेनिस म्हणजे नॉन इरेक्टेड लिंग कसा दिसतो आणि इरेक्टेड लिंग कसा दिसतो हे सुद्धा आपण लग्नानंतर पहिल्यांदा बघतो. आणि मग पहिल्यांदा एक रॉडसारखं काहीतरी एवढं मोठं लिंग पाहिल्यानंतर दचकणं हे नॉर्मल आहे. पण म्हणून ॲनॉटॉमी माहीत असणं गरजेचं आहे. तेव्हा पण मी तुला म्हटलं, इफ दिस इज युअर योनी, योनी ही प्रत्येकाची वेगळी असते, रंग रूप त्याचं टेक्स्चर ही वेगळी असते. पण ते होल्स म्हणजे इफ दिस इज वजायनल ओरिफेस, दिस इज युरेथ्रल ओरिफेस अँड दिस इज एनोल ओरिफेस, ह्या तिन्ही ओरिफेसेसला स्ट्रिक्चर असतं. स्ट्रिक्चर म्हणजे आपल्याला समजा आता हे बोलताना खूप मला जोरात युरिनेशन आली तर मी 15-20 मिनटं होल्ड करू शकते. आपण लघवी होल्ड करू शकतो, म्हणजे आपण स्क्वीज करतो, लघवी होल्ड करू शकतो. सिमिलरली एनसला पण अशीच एबिलिटी आहे. मला जोरात पॉटी आली आहे पण ठीक आहे, मला अजून 1 तास आहे, मी कार चालवते, मी 1 तासानंतर मी घरी पोचणार आहे. सो मी एनल ओरिफेसला पण अशी आकुंचन करून होल्ड करू शकते कारण तिथं स्पिंक्टर असतात. मग त्या स्पिंक्टरमुळे ते असं होल्ड होतं. सिमिलरली वजायनल ओरिफेसला पण ती एबिलिटी आहे. आणि आतल्या वजायनाला होल जरी इतका असला, तुम्ही विचार करा ना, 3 किलोचं बाळाचं डोकं तिथून बाहेर येतं ना, आणि युट्रस आपलं लिटरली इतकं असतं. पण गरोदरपणामध्ये ह्याचे ते 10 पट मोठं होतं आणि डिलिव्हरी झाल्याबरोबर आपलं युट्रस 14 दिवसात परत एवढंसं होतं. सो ऑल दिस ऑर्गन्स आर टोटली फ्लेक्झिबल. म्हणून तर म्हणतात ना, बाईसारखं फ्लेक्झिबल कोणी नाही. बाईपेक्षा बाईचे हे ऑर्गन खूप जास्त फ्लेक्झिबल आहे. कमी फ्लेक्झिबल तर बिचारे लिंग असतं, त्या लिंगावर पुरुषाचा काहीच कंट्रोल नसतो. बिना हड्डी का ऑर्गन है वो. औरत के पास अगर कुछ है नॉन कंट्रोलेबल तो वो उसकी जुबान है. बाईंना आपल्या जिभेवर कंट्रोल नसतं. पण ह्या भाग असा आहे ना, आपल्या मेंदूचा इथं कंप्लीट कंट्रोल असतो. त्यामुळे हा गोड गैरसमज असतो की आमचं होल इतकं लहान, मग ते लिंग जाणार की नाही, ह्याच्या मागे भीती बसलेली असते. कुठली तरी मिसइन्फॉर्मेशन कुणाचं तरी ऐकलेलं असतं. त्यामुळे राईट तज्ज्ञाकडे जाऊन ती भीती काढून घेणं महत्त्वाचं. आपल्या एखाद्या मैत्रिणीला सांगायचं आणि तिनं तुझ्यावर हसायचं, मग ती भीती अजून बसते. आणि नवऱ्यालाही कन्फ्युजन व्हायला लागतं ना, कारण वजायनसमस केसेस म्हणजे जिथं खूप जास्त भीती किंवा फोबिया आहे, तिथं तर पुरुषाला असं होतं की ते लिंग जाऊन भिंतीवर धडकतं आहे, कारण ते इतकं टाईट होतं आपण मग घाबरलो की असं होतो. मुळातच रिॲक्शन ऑफ घाबरणंही असं. सो आपल्याला असं वाटतं की हे इतकं मोठं, हे आत कसं जाणार, तो बॉडी विल स्क्वीज, वजायनल ओरिफिस विल स्क्वीज, तो होल असा टाईट होणार. मग तो टाईट झाला आणि तो लिंग इथं जायचा प्रयत्न करतो तर त्या लिंगालाही दुखणार, तुम्हालाही दुखणार. बेसिकली ही भीती पद्धतशीर, म्हणजे नुसतंच मोटिवेशनल आणि इन्स्पिरेशनल लेक्चर्स देऊन तिथली खालच्या अवयाची कुठली पण भीती ना आपोआप जात नाही. त्याला तज्ज्ञाकडे व्हिजिट करून एकदा का ती भीती काढून घेतली, बिकॉज इंटरकोर्स इज ऑलवेज पेनलेस. मी हे नाही म्हणणार इंटरकोर्स करताना छान वाटतं बाईला, पुरुषाला छान वाटू शकतं, पण बाईला छान वाटेल याची गॅरंटी नाही. कारण आपल्याला सगळी संवेदना ही बाहेर आहे ग, ह्या इथे आहे. आपल्याला आत कसली सेन्सिटिव्हिटी नाही, तिथं फक्त इलास्टिसिटी आहे. पण what is pain? Then it is not sex. Sex is never pain. Sex may not be pleasure. Sex म्हणजे सुख नसेल, पण सेक्स म्हणजे दुखणं नसतंच. जर ते दुखतंय then काहीतरी मिसिंग आहे तिथं. You need to visit your doctor or a sex coach immediately.